Good morning, students. Today we are going to study about importance and nutritive value of fruits. In that, we will see about meaning of horticulture, definition of horticulture, and various branches of horticulture. First, meaning of horticulture. Horticulture is a Latin word which derived from two Latin words. First, hortus, and second, culture. Hortus means garden and culture means cultivation. हॉर्टिकल्चर म्हणजे फलोद्यान किंवा उद्यानविद्याशास्त्र. याचे मीनिंग म्हणजे अर्थ. हॉर्टिकल्चर हा एक लॅटिन भाषेतील शब्द असून तो दोन लॅटिन शब्द एकत्र येऊन बनलेला आहे. यामधील पहिला शब्द हॉर्टस हा आहे आणि दुसरा शब्द कल्चर हा आहे. हॉर्टस या शब्दाचे इंग्रजी मीनिंग किंवा इंग्रजीमधील अर्थ गार्डन असा आहे. म्हणजेच मराठीमध्ये बाग, बगीचा, वाटिका इत्यादी. आणि कल्चर या शब्दाचा इंग्रजीमधील अर्थ कल्टिवेशन म्हणजेच मराठीमध्ये लागवड करणे. आता या शब्दाच्या अर्थानुसार जर हॉर्टिकल्चर या शब्दाची जोडणी केली तर हॉर्टिकल्चर म्हणजे जिथं बाग बगीच्यामध्ये वाढवल्या जाणाऱ्या किंवा लागवड केलेल्या पिकांचा अभ्यास केला जातो असे शास्त्र. Then definition. The term horticulture is defined as branch of science which deals with the cultivation of garden plants. Definition म्हणजे व्याख्या. Horticulture is defined as branch of science म्हणजे हॉर्टिकल्चर म्हणजेच फलोद्यान ही विज्ञानाची किंवा शास्त्राची एक शाखा आहे. which deals with the cultivation of garden plants म्हणजे ज्या शास्त्रामध्ये बाग बगीच्यामध्ये वाढवल्या जाणाऱ्या किंवा लागवड केल्या जाणाऱ्या पिकांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच एकंदरीत व्याख्या अशी होते की हॉर्टिकल्चर म्हणजेच फलोद्यान ही शास्त्राची किंवा विज्ञानाची अशी शाखा आहे जिच्यामध्ये गार्डन म्हणजेच बाग बगीच्यामध्ये वाढवल्या जाणाऱ्या किंवा लागवड केल्या जाणाऱ्या पिकांचा अभ्यास केला जातो. Then branches of horticulture. Horticulture is broadly divided into 4 branches and they are as below. First, pomology. Second, olericulture. Third, floriculture. And fourth, preservation. ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर म्हणजे हॉर्टिकल्चर किंवा फलोद्यानच्या विविध शाखा. ज्याप्रमाणे हॉर्टिकल्चर
ही शास्त्राची एक ब्रांच म्हणजेच शाखा आहे. त्याप्रमाणे हॉर्टिकल्चरच्या सुद्धा 4 महत्त्वाच्या शाखा आहेत आणि त्या पुढीलप्रमाणे: पहिली पोमोलॉजी, दुसरी ओलेरीकल्चर, तिसरी फ्लोरिकल्चर आणि चौथी प्रिझर्वेशन. फर्स्ट, pomology. Definition: it is a branch of horticulture which deals with cultivation of fruit crops. Pomology याची व्याख्या: इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर म्हणजे पोमोलॉजी ही हॉर्टिकल्चरची एक शाखा आहे. विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स म्हणजे जी फळझाडांच्या लागवडीशी संबंधित आहे. आता एकंदरीत व्याख्या अशी होईल: पोमोलॉजी ही हॉर्टिकल्चरची अशी एक शाखा आहे जी फळझाडांच्या लागवडीशी संबंधित आहे. देन सेकंड, ओलेरीकल्चर. Definition: it is a branch of horticulture which deals with cultivation of vegetable crops. ओलेरीकल्चर याची व्याख्या: इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर म्हणजे ओलेरीकल्चर ही हॉर्टिकल्चरची एक शाखा आहे. विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल क्रॉप्स म्हणजे जी भाजीपाला किंवा भाजी पिके यांच्या लागवडीशी संबंधित आहे. याची एकंदरीत व्याख्या अशी होते की हॉर्टिकल्चरची एक शाखा जी भाजीपाला पिकांशी किंवा भाजीपाला पिकांच्या लागवडीशी संबंधित आहे. देन थर्ड, फ्लोरिकल्चर. Definition: it is a branch of horticulture which deals with cultivation of flower crops. फ्लोरिकल्चर याची व्याख्या: इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर म्हणजे फ्लोरिकल्चर ही सुद्धा फलोद्यान म्हणजेच हॉर्टिकल्चरची एक शाखा आहे. विच डील्स विथ कल्टिवेशन ऑफ फ्लॉवर क्रॉप्स म्हणजे जी फुलझाडांच्या लागवडीशी संबंधित आहे. आता एकंदरीत याचा अर्थ असा होतो: फ्लोरिकल्चर ही हॉर्टिकल्चरची एक शाखा आहे जी फुलझाडांच्या लागवडीशी संबंधित आहे. देन फोर्थ, प्रिझर्वेशन. Definition: it is a branch of horticulture which deals with preparation of various fruit and vegetable products with a view to preserve them for long time. Preservation याची व्याख्या: इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर म्हणजे प्रिझर्वेशन ही फलोद्यानची एक शाखा आहे. विच डील्स विथ प्रिपरेशन ऑफ व्हेरियस फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोडक्ट्स म्हणजे जी विविध फळे आणि भाज्या यांच्या दुय्यम उत्पादनाच्या तयार करण्याच्या किंवा निर्मितीच्या रिलेटेड आहे, संबंधित आहे.
with a view to preserve them for long time. आणि हे सगळं कशासाठी केलं जातं? फळं आणि भाजी यांची दुय्यम उत्पादने तयार का केली जातात? तर टू प्रिझर्व देम फॉर लाँग टाईम, म्हणजे ती जास्त कालावधीपर्यंत टिकून राहण्यासाठी. म्हणजेच काय? तर भाजी किंवा फळे ही फ्रेश फॉर्ममध्ये, म्हणजे त्यांच्या फॉर्ममध्ये जास्त कालावधीपर्यंत टिकून राहत नाहीत, कारण ते पेरिशेबल आहेत, म्हणजे नाशवंत आहेत. कोणतंही फळ घ्या किंवा भाजी घ्या, एक ठराविक पिरियड नंतर ते खाण्यायोग्य राहत नाहीत. म्हणून त्यांच्यापासून दुय्यम उत्पादने तयार केली जातात आणि ती मोठ्या कालावधीपर्यंत खाण्यायोग्य राहतात. म्हणून एकंदरीतच प्रिझर्वेशनची व्याख्या अशी होईल की प्रिझर्वेशन ही फलोद्यानची एक शाखा आहे, जिच्यामध्ये विविध फळे आणि भाज्या यांची दुय्यम उत्पादने तयार केली जातात आणि त्याच्या मागचा हेतू हाच असतो की ती जास्त कालावधीपर्यंत खाण्यायोग्य राहावीत किंवा टिकून राहावीत. आज आपण इम्पॉर्टन्स अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ फ्रूट्स या युनिटमध्ये हॉर्टिकल्चरचे मीनिंग, इट्स डेफिनेशन अँड व्हेरियस ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर हे घटक अभ्यासले. फर्स्ट, मीनिंग. हॉर्टिकल्चर is a Latin word which derived from two Latin words. First, hortus. Second, culture. Hortus means garden. Culture means cultivation. हॉर्टिकल्चर म्हणजे फलोद्यान किंवा उद्यानविद्याशास्त्र. याचे मीनिंग किंवा अर्थ. हॉर्टिकल्चर हा एक लॅटिन भाषेतील शब्द असून तो दोन लॅटिन वर्ड एकत्र येऊन तयार झालेला आहे. पहिला लॅटिन वर्ड किंवा शब्द आहे हॉर्टस आणि दुसरा लॅटिन वर्ड आहे कल्चर. यामध्ये हॉर्टस या शब्दाचे इंग्रजीमधील अर्थ म्हणजे गार्डन, म्हणजेच मराठीमध्ये बाग, बगीचा, वाटिका इत्यादी, आणि कल्चर या शब्दाचा इंग्रजीमधील अर्थ म्हणजे कल्टिवेशन, म्हणजेच मराठीमध्ये लागवड करणे. म्हणजेच हा शब्द एकत्र केल्यानंतर हॉर्टिकल्चर हा शब्द तयार होतो. म्हणजेच याचा अर्थ ज्या पिकांचा किंवा ज्या बागेतील पिकांचा किंवा लागवडीचा आपण अभ्यास करतो ते शास्त्र म्हणजे हॉर्टिकल्चर. देन डेफिनिशन. The term horticulture is defined as branch of science which deals with the cultivation of garden plants. म्हणजेच हॉर्टिकल्चर ही शास्त्राची किंवा विज्ञानाची एक शाखा असून ती बाग बगीच्यामध्ये वाढवल्या जाणाऱ्या किंवा लागवड करण्यात येणाऱ्या पिकांशी संबंधित आहे.
Then branches of horticulture. Horticulture is broadly divided into four branches and they are as below. First, pomology. Second, olericulture. Third, floriculture. And fourth, preservation. ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर म्हणजे फलोद्यानच्या विविध शाखा. फलोद्यान ही जशी शास्त्राची शाखा आहे तसेच फलोद्यानच्या अजून 4 महत्त्वाच्या शाखा आहेत. त्यापैकी पहिली पोमोलॉजी, दुसरी ओलेरिकल्चर, तिसरी फ्लोरिकल्चर आणि चौथी प्रिझर्वेशन. पहिली पोमोलॉजी. डेफिनेशन: इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर which deals with cultivation of fruit crops. पोमोलॉजीची व्याख्या: पोमोलॉजी ही फलोद्यानची किंवा हॉर्टिकल्चरची एक शाखा आहे जी फळझाडांच्या लागवडीशी संबंधित आहे. देन सेकंड, ओलेरिकल्चर. डेफिनेशन: इट इज अ ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर which deals with cultivation of vegetable crops. म्हणजेच ओलेरिकल्चर ही फलोद्यानची एक शाखा आहे जी भाजीपाला किंवा व्हेजिटेबल क्रॉपच्या लागवडीशी संबंधित आहे. देन थर्ड, फ्लोरिकल्चर. Definition: it is a branch of horticulture which deals with cultivation of flower crops. फ्लोरिकल्चर याची व्याख्या: फ्लोरिकल्चर ही हॉर्टिकल्चरची एक शाखा आहे जी फ्लॉवर क्रॉप्स म्हणजेच फुलांच्या झाडांच्या लागवडीशी संबंधित आहे. फोर्थ, preservation. Definition: it is a branch of horticulture which deals with preparation of various fruit and vegetable products with a view to preserve them for long time. याची व्याख्या पाहण्यापूर्वी प्रिझर्वेशन का केलं जातं हे माहीत असावं. बघा, कोणतेही फळ असो किंवा भाजी असो किंवा फ्लॉवर असो, यामध्ये फळे आणि भाज्या या खाण्यामध्ये मुख्यत्वे वापरल्या जातात किंवा आहारामध्ये यांचा उपयोग होतो. मग ज्यावेळी हे फ्रेश फॉर्ममध्ये आपण उपभोग घेतो त्यावेळी फळे असो किंवा भाजी असो या ठराविक कालावधीपर्यंतच खाण्यायोग्य राहतात, कारण ते पेरिशेबल म्हणजे नाशवंत आहेत. ठराविक कालावधीनंतर ते खाण्यायोग्य राहत नाहीत. म्हणून प्रिझर्वेशनमध्ये काय केलं जातं तर फळांचे आणि भाज्यांचे दुय्यम उत्पादने किंवा बाय प्रोडक्ट्स म्हणतो आपण, ते तयार केले जातात. आता व्याख्या: प्रिझर्वेशन ही फलोद्यानची एक शाखा आहे जी विविध फळे आणि भाज्या यांची दुय्यम उत्पादने तयार करणाऱ्या शास्त्राशी संबंधित आहे आणि हे सर्व दुय्यम उत्पादने तयार करण्याचा उद्देश असतो की ते जास्त कालावधीपर्यंत खाण्यायोग्य राहावेत.
फर्स्ट युनिटमध्ये उर्वरित भाग आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. धन्यवाद.